दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठूनच मी आणि प्रथमेश स्कुबा डाईव्हसाठी निघालो. स्कुबा डाईव्हसाठी इथे काहीही पैसे सांगतात. जे स्कुबा डाईव्ह ॲक्च्युली करवतात त्यांच्याकडनं केल्यानंतर बऱ्याच स्वस्तात मिळते. आमची 4,500 पासून झालेली सुरुवात इनिगोशिएट करत करत 2,500 पर्यंत आली. इथला स्कुबा डाईव्हचा एक्सपिरियन्स अप्रतिम आहे. इथे आल्यानंतर एकदा तरी करायलाच हवं. स्कुबा डाईव्ह झाल्यानंतर जिंदगी न मिले की दोबारामधल्या ऋतिक रोशनसारखं फील करून झाल्यानंतर आम्ही दोघं पण परत हॉटेलमध्ये आलो आणि तिकडून पुन्हा एलिफंट बीचकडे निघालो. अरे आरू ते सारखा आवाज येतो मला. शुशू काका माझे कान वाजतात वाटतं. आज आम्ही चाललो एलिफंट बीचला. एलिफंट बीच जाण्यासाठी इथला जेट्टीवरून तिकीट घ्यावं लागतं. एलिफंट बीचला बरेच वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहेत, तर त्याची तिकीटंसुद्धा इथेच काढावी लागतात. ते सगळ्या राईड्स कोणकोणत्या आहेत त्याबद्दल इथे माहिती देतात आणि त्यानुसार आपण तिकीटं काढायची. जरी तिकीटं नाही काढली तरी तिकडे पण ते काढू देतात, पण इकडनं काढलेली बेटर. तर मग आम्ही इकडनं ते तिकीटं काढली, आमची बोट बघितली आणि नंतर बोटमध्ये बसून एलिफंट बीचकडे निघालो. स्पीड बोट आहे डॅम फाजरची. हॅव्हलॉक बेटाच्या मुख्य जेट्टीपासून या बीचवरती जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे बोट, ज्याच्याने आम्ही चाललेलो आहोत. हॅव्हलॉक जेट्टीपासून स्पीड बोटने साधारण 20 ते 30 मिनिटात एलिफंट बीचला पोहोचता येते. याचे तिकीट साधारणतः 1,000 रुपये प्रति व्यक्ती असते. दुसरा ऑप्शन हा आहे की जंगलातून ट्रेकिंग करून सुद्धा जाता येतं. राधानगर बीच पासून हा ट्रेक सुरू होतो आणि जवळजवळ 1.5 तासापर्यंतचा हा ट्रेक आहे, जो संपतो ह्या बीचवरती. इथे कव्हरेज 0 आहे, तर कुठल्याच कंपनीचे नेटवर्क इथे चालत नाही. त्यामुळे आपल्या बोटच्या ड्रायव्हरने जिथे भेटायला सांगितलेलं आहे त्या टायमात तिथे येऊन भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी खूप माती खेळलो. आता आई चालली आहे स्नॉर्कलिंग करायला. जाऊ दे थांब. ते बघ आईच्या आता तोंडाला लावणार ते लावतायत ना आता. आरू हे काय ते काकीच्या तोंडाला जे लावलंय ना तेच लावणार. ते बघ दिसतंय, ते बघ असं लावलंय. हा आता स्विमिंग पूल करणार ते. बघ ते बघ दिसतंय का, ते बघ चालली बा पाण्यात. चालली ना, तुला जायचंय तसं? चल ना जाऊ ना आपण पण.
सर्वज्ञ चिकू असा की थोडस या बीचला एलिफंट बीच नाव का पडले याचा खूप छान इतिहास आहे. पूर्वीच्या काळी साधारण 70-80च्या दशकात अंदमानमधील हॅवलॉक बेटावर लाकूड तोड आणि अवजड ओंडके वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर व्हायचा. प्रशिक्षणादरम्यान किंवा कामाच्या ब्रेकनंतर या हत्तींना समुद्रात पोहण्यासाठी आणि आंघोळ घालण्यासाठी याच समुद्र किनाऱ्यावर आणले जायचे. समुद्राच्या निळाशार पाण्यात हत्तींना पोहताना पाहणे हे पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी मोठे आकर्षण होते. यामुळे या जागेचे नाव हळूहळू एलिफंट बीच पडले. या बीचवर राजन नावाचा एक आशियाई हत्ती अतिशय प्रसिद्ध होता. तो समुद्रात पोहण्यासाठी ओळखला जायचा आणि अनेक चित्रपटांमध्ये किंवा फोटोग्राफीमध्ये त्याला दाखवण्यात आले होते. तो या ठिकाणी शेवटचा पोहणारा हत्ती होता. त्याचा मृत्यू 2016 मध्ये झाला. आता या बीचवर हत्ती पाहायला मिळत नाहीत. वन्यजीव संरक्षण नियमांमुळे आणि हत्तींच्या व्यावसायिक वापरावर बंदी आल्यामुळे आता हा बीच फक्त वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जरी आता तिथे हत्ती नसले तरी ऐतिहासिक वारसा आणि पर्यटकांच्या ओळखीसाठी हेच नाव आजही जगभरात प्रसिद्ध आहे. थंडी लागते का? ही सेमी सबमरीन म्हणून एक राईड आहे ज्यामध्ये सगळ्यांना एकत्र जाता येतं आणि पाण्याखालचं जग पाहता येतं. किती सारे fish आले. किती सारे फिश आले ना सर्वज्ञ. इथे आम्ही खूप फिश बघितले. कोरल्स के बारे में, फिशेस के बारे में फिर आप लोग अपने में डिस्कशन करिए. ये नीचे देखिए जितने भी आपको रॉक टाइप दिख रहे हैं पत्थर के जैसे सभी गोल्डन कोरल्स है. और गोल्डन कोरल के ऊपर देखिए जो फ्लावर के जैसे बने हैं फिंगर कोरल है, नीडल कोरल है, कॉलीफ्लावर कोरल्स है. यहाँ पे देखिए जो फिश दिख रहे हैं सबमरीन के बगल ये है ज़ेब्रा फिश. ये फिश बहुत ही फ्रेंडली होते हैं जब आप स्नॉर्कलिंग स्कूबा डाइविंग करते हैं, स्विमिंग करते हैं. ये फिश भी आपके साथ साथ स्विमिंग करते हैं. और मेरे लेफ्ट साइड देखिए अभी एक फिलेशियर फिश है. देखिए ब्लू कलर में जो दिख रही है ये फिलेशियर फिश है. राइट साइड में नीचे देखिए छोटे छोटे फिशेस दिख रहे हैं मल्टी कलर्स में. छोटे छोटे ऑरेंज ब्लू ग्रीन कलर में देखिए छोटे छोटे फिशेस हैं. कोरल फिशेस है. ठीक है. अभी आप लोग देख रहे हैं कुछ देख के पूछ रहे हैं पूछिए मुझसे. इथे आपल्यासोबत त्यांचा एक माणूस येतो जो फिशेसबद्दल आणि कोरल्सबद्दल माहिती सांगतो. तू मागाशी बोलत होतास ना ब्लू सी ब्लू सी हे सगळे फिश आणि फ्रेंडली फिश असं त्यांनी सांगितलं. छोटे छोटे फिश तर खाली दिसतात. छोटे छोटे मोठं आला तिथे छोटू आहेत पिराना आहे तो. तो मग इथे वेगळ्या कलरचा आहे तो. मग कुठला फिश आहे हा सर्वज्ञ? काय रे? कुठला फिश आहे? झेब्रा फिश. खूप आहे ना झेब्रा. छोटे छोटे किती आहेत ना. आपण ते एक्वेरियम मध्ये बघितलेलं दिसत ना. आठवतंय का तुला? पुण्याला गेलेलो होते एक्वेरियमला. झेब्रा फिश आहे ना? काय आहे? कुठला फिश आहे? हा बाबा झेब्रा फिश. झेब्रा फिश. हे बघ हे सगळे झेब्रा फिश आहेत. हा मग काय हे बघ हे सगळे झेब्रा फिशच आहेत. इतके बघ कुठे गेले कुठे गेले पळाले पळाले. किती आहेत ना किती आहेत. हो मग काय. ब्लू ब्लू फिश. ब्लू फिश दिसतं ना. इथे बसतो का तू? इथे बस. इथे बस. इथे बस. हात नको लाव वाचायला. बस 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 नीमो दिखता है इधर से. नीमो फिश दिखता है क्या? यहाँ से दिखेगा. हमको नहीं दिखेगा अभी. इधर से नहीं दिखेगा. तो बोलो ये कौन सा बड़ा फिश? वही सर्जन है जो थोड़ा मोटा है तो. सर्जन फिश आहे. और ये कौन सा है? वो कौन सा है? वैसा सुई के जैसा है. वो स्पॉटेड हॉकी है. तुला तुला दिसले का? काय? हा ते स्विमिंग करतात ना. असं एक दोन इकडे, एक दोन इकडे.
एक ब्लॅक कलर फिश होतो बघ खाली. कलर चेंजिंग आहे, रेनबो कलर येतो. रेनबो नाही म्हणू शकत तो. हा पॅरट फिश बोलतोय. हा? पॅरट फिश हे ऍक्च्युअल नाव आहेत का? अशी नाव का ठेवली? झेब्रा फिश, पॅरेट. अरे बापरे, तो बघ किती जवळ आलाय. किती जवळ आला ना. खाली आहे ते खूप खाली आहे. काय खातोय? मोठा फिश आहे का? मोठा एकदम. तो तिकडे स्विमिंग करतो, दिसला? दिसला का? तो पण हल्ला स्विमिंग करत. तिथे पण एक ब्ल्यू होतं बघ लेफ्टला. ते बघ खूप सारे दिसतील फिश तुला, बघत राहायचं. मोठा आहे, खूप मोठा आहे. दिसतोय तुला अजून? हा बघ खाली आहे ना. मस्त ना. तिकडे पण आहे. गोल्डन फिश आहे. छोटे छोटे फिश आहे. हे काय असं करतोय? काय करतोय? दुसरं सबमरीन आलंय. हे बघा हे बघ बाजूचे बाजूचे फिश आले. बाजूचे फिश बघणार आहे. एक ब्लॅक डॉट स्नायपर. ब्लॅक डॉट असं केलं. स्नायपर. बापरे. स्नायपर. हे बघ कोरल कसं हलतंय. वो जो हिल रहा है वो है क्या बोलते हो एनिमल. त्याच्यामध्ये तो हे असतो. हे हलतंय बघ असं. हो दिसला ब्लॅक ना. स्ट्राइप वाला पापलेट आहे सर्वात मध्ये तिथे. सुरमई दिसली का? सुरमई प्रॉन्स होते. प्रॉन्स नव्हते. अरे यार, मग काही तू काल रात्री खाऊन टाकलेस सगळे. ही सेमी सबमरीन वरून अशी दिसते. अरू, अरू पापलेट बघितलं का तू? ब्लॅक पापलेट आम्ही आता खाणार होतो थोड्या वेळाने. पकडला, एक खिशात भरलाय मी. तुला पण पाहिजे का? केकडो आहे केकडो. पहले मैं कर लूंगा और इथे 100 रुपयाला लॉकर रेंट करण्याची सोय आहे, ज्यामुळे आपलं सगळं सामान लॉकरमध्ये ठेवून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येऊ शकतो. आम्हीसुद्धा लॉकर रेंट केलं होतं, जिथे आमचं सगळं सामान ठेवलं होतं आणि परत आल्यानंतर लॉकरमधनं सामान काढलं आणि नंतर मग थोडंसं आवरून परत जाण्यासाठी निघालो. हा बीच दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान बंद होतो, त्यामुळे सकाळी 8 ते 10 दरम्यान इथे पोहोचणे फायद्याचे ठरते. सोबत जास्तीचे कपडे, टॉवेल, सनस्क्रीन आणि पाण्याची बाटली नक्की ठेवावी. तिथे कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमची सोय उपलब्ध आहे. बीचवर नारळ पाणी आणि हलके स्नॅक्स जसं की मॅगी किंवा फळे मिळतात, पण जेवणाचे मोठे पर्याय मर्यादित आहेत. आमचं बोटचं नाव होतं रावली बेबी. रावडी बेबी मध्ये बसा. रावडी बेबी. ही आहे आमची बोट. बोटचं नाव आहे रावडी बेबी. एकाच बोटने यायचं, एकाच बोटने जायचं. 3 तासाचं असतं इथे.
अभिचे आता खूप खाली झालंय. ऑक्टोबर ते मे हा काळ इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे अनेकदा बोट सेवा बंद असते. इथे येऊन सी वॉक, स्नॉर्कलिंग, ग्लास बॉटम बोट राईड, जेट स्की, बनाना राईड एवढ्या सगळ्या राईड करता येतात. माझ्या मम्मीचा हॅपी बर्थडे होता. आताच खातोय हा. आम्ही शेकालला फ्री बेट केला. हमरे खायला वेगळा काय थांब जरा. आमच्या या पूर्ण ट्रिपचं रिझन म्हणजे सुप्रियाचा बड्डे होता, जो आज झाला आणि जो आमच्या तिघांसाठी पण प्रॉबेबली या अख्ख्या वर्षातला सगळ्यात सुंदर दिवस होता. आय होप आम्ही तिचा 100वा बड्डे सुद्धा असंच एखाद्या शांत निवांत ठिकाणी चिल मारत एकत्र साजरा करू. डान्स करायचा होता मगाशी तिकडे. हे सगळं टेबल पलटतंय. पकडलाय मी, पकडलाय. टेबल पलटतोय. काय सांग खराब आहे, तो खाली सांडलेला आहे. माझ्यासोबत मी रुपयाला गेलो.